गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने सर्पदंशग्रस्त शालेय विद्यार्थिनीचे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागपूर येथे वैद्यकीय स्थलांतर. वैद्यकीय उपचारांकरिता जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाच्या समन्वयाने GMC रुग्णालय नागपूर येथे स्थलांतर. सविस्तर वृत्त असं आहे की धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेतील 6 विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना घडली. आज दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी पहाटेच्या सुमारास सदर घटना घडल्यानंतर वसतिगृहाची काही मुलींना त्रास होत असल्याने काही मुलींना ग्रामीण रुग्णालय धानोरा त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचार करण्याकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान 3 विद्यार्थिनी मृत पावल्या असून इतर 3 विद्यार्थिनींवर जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचार सुरू होते. सर्पदंशग्रस्त इतर 3 विद्यार्थिनींपैकी एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यावरून जिल्हा प्रशासन आणि गडचिरोली पोलीस दलाच्या समन्वयाने सदर विद्यार्थिनीचे नागपूर येथील GMC रुग्णालय येथे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने स्थलांतर करण्यात आलं आहे. सदर विद्यार्थिनीवर नागपूर येथील सर्व सुविधांनी सज्ज अशा रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. विद्यार्थिनीच्या उपचारात विलंब न होता तिला आवश्यक ती मदत मिळावी यासाठी आरोग्य विभाग आणि संबंधित विभागांसोबत समन्वय साधून तातडीने उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री M. रमेश यांनी नागरिकांना आवाहन केले की पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे या घटना टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी विद्यार्थ्यांनी आवश्यक ती काळजी घेऊन विशेष खबरदारी घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत कुठल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता तात्काळ जवळच्या रुग्णालयात किंवा आपत्कालीन सेवांशी संपर्क करून वेळेत उपचार मिळवावे. गडचिरोली संवाददाता आसिफ कुरेशी.